जितके पण मोठे संत झाले, महापुरुष झाले, महात्मा झाले, सगळे काशीत आले। त्यानंतर शिवाजी महाराज ते सुद्धा काशीत आलेले आहेत। संत ज्ञानेश्वर 12व्या शतकात झाले, 12व्या शताब्दीत ते काशीत आले। औरंगजेबने इथल्या मंदिरांना विनाश केला। 50% तरी घाट असे आहेत जे महाराष्ट्री सरदार असो किंवा श्रीमंत असो किंवा तिथले जे राजा असतील अथवा पेशवे यांच्याद्वारा ते घाट बांधले गेले। काशी वाराणसी हिंदूंचं एक तीर्थक्षेत्र आणि सध्या राजकीय चर्चेत असणारं, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काशी वाराणसी हा लोकसभेचा मतदारसंघ आहे। पण या काशी वाराणसीचा मराठी माणसाशी, महाराष्ट्राशी, मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी खूप जवळचा संबंध आहे। या सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत प्रोफेसर डॉक्टर माधव रटाटे यांच्याकडून। त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे यापूर्वी आणि माधव रटाटेंनी या सगळ्यावर भरपूर अभ्यासही केलेला आहे। तेही मूळचे मराठी आहेत, मराठी भाषिक आहेत, परंतु पूर्वीपासून गेल्या अनेक पिढ्या त्यांच्या काशीमध्ये स्थायिक झालेल्या आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की काशी वाराणसीचा मराठी माणसाशी संबंध कसा आहे आणि मराठी इतिहासाशी संबंध काय। माधव सर, तुमचं मनपूर्वक स्वागत एबीपी माझामध्ये। सर, काय सांगाल, काशी वाराणसीचा महाराष्ट्राशी आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी नेमका कसा संबंध आहे आणि काशीच्या निर्मितीमध्ये मराठी माणसाचं योगदान काय? काशीचा आपल्या महाराष्ट्राशी फार जुना संबंध आहे आणि म्हणजे पौराणिक कालमध्ये आपण जर गेलो तर पुराण कालमध्ये अगस्त्य नावाचे एक ऋषी होते। ते काशीतून महाराष्ट्रात गेले। त्यानंतर महाराष्ट्रातून पण अनेक असे ऋषी महात्मा आहेत जे तिथून दक्षिण भारतातून काशीत आले। काशीत येऊन त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली। जितके पण मोठे संत झाले, महापुरुष झाले, महात्मा झाले, सगळे काशीत आले। लक्ष्मीबाईचा जन्म काशीचा आहे। त्यानंतर शिवाजी महाराज ते सुद्धा काशीत आलेले आहेत। संत ज्ञानेश्वर 12व्या शतकात झाले, 12व्या शताब्दीत ते काशीत आले। मला असं वाटतं की संत ज्ञानेश्वर जेव्हा काशीत आले 12व्या शताब्दीत, त्यानंतरपासून काशीचा आणि महाराष्ट्राचा संबंध विशेष झाला। त्यानंतर संत एकनाथ 15व्या किंवा 16व्या शतकात ते पण काशीला आले आणि काशीत येऊनच त्यांनी इथे एकनाथी भागवत त्यांचा जो लिहिलेला आहे त्याचा प्रचार प्रसार इथे झालं। इथे त्यांनी एक मंदिराची पण स्थापना केली। लक्ष्मी नारायण यांची मूर्ती त्यांनी इथे स्थापित केली आहे पंचगंगा घाटावर। तर ते अशाप्रमाणे अनेक संत, समर्थ गुरु रामदास हे सुद्धा काशीत आलेले आहेत। त्यांच्याद्वारा इथे राम मंदिर, मारुतीची स्थापना काशीत झालेली आहे। त्यानंतर विशेष रूपाने महाराष्ट्राचा आणखीन वाराणसीचा जो संबंध पुढे वाढला तो मला असं वाटतं की पेशवे जेव्हा काशीत आले आणि पेशव्यांद्वारा इथे अनेक घाट बांधले गेले। म्हणजे मला असं वाटतं की 50% तरी घाट, काशीत जे 84 घाट म्हणतात त्याच्यात 50% तरी घाट असे आहेत जे महाराष्ट्री सरदार असो किंवा श्रीमंत असो किंवा तिथले जे राजा असतील अथवा पेशवे यांच्याद्वारा ते घाट बांधले गेले। अनेक मंदिरांचा जीर्णोद्धारसुद्धा महाराष्ट्राच्या लोकांनी केला। इथे आपल्याकडे जे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे, सध्या जिथे मस्जिद आपण पाहतो त्या मस्जिदीच्या ठिकाणी पूर्वी जे मंदिर होतं त्याचा निर्माणसुद्धा नारायण भट्ट नावाचे एक महाराष्ट्री विद्वान ब्राह्मण होते। त्यांनी त्या मंदिराचा निर्माण टोडरमलच्या वेळी, अकबरचं त्यावेळेस शासन चाललं होतं त्यावेळी त्यांनी केलं। पण ते आपलं दुर्भाग्य म्हणा की 100 वर्षानंतर ते मंदिर औरंगजेबनी नाहीसं केलं। पण तरी त्यानंतर पुन्हा जे मंदिर आज आपण पाहतोय, ज्याला आपले माननीय मोदीजी यांनी भव्य रूप दिलेलं आहे, ते जे मंदिर आपण पाहतोय सुवर्ण मंडित मंदिर आहे, ते सुद्धा अहिल्याबाई होलकर यांच्याद्वारा बनवलेलं मंदिर आहे। अशा प्रकारे महाराष्ट्री लोकांचं खूप योगदान या काशीतमध्ये आहेत। अनेक वाडे आहेत इथे काशीमध्ये। नाना फडणवीस वाडा आहे, आंग्रे वाडा आहे, सांगलीकरांचा वाडा आहे, गायकवाड द्वारा स्थापित गहिनाबाईचा वाडा आहे। असे अनेक वाडे काशीत आहे। हे आपण जिथे काशी हिंदू विश्वविद्यालय आहे इथे सुद्धा गायकवाड आणि होळकर यांच्याद्वारा स्थापित जी निधी आहे त्यांनी एक भवनचे निर्माण झालेले आहेत। इथली जी लायब्ररी आहे तिचं नाव सयाजीराव गायकवाड पुस्तकालय आहे। होलकर भवन नावाने एक भवन इथे आहे। तर असा खूप योगदान काशीमध्ये महाराष्ट्री लोकांचं आहे।
तुम्ही सर एक म्हणालात बोलता बोलता की छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा काशीत येऊन गेले होते, तर ते नेमकं कोणत्या ठिकाणी आले होते, त्यांचं काही स्थान ज्या ठिकाणी त्यांनी भेट दिली असेल किंवा जिथे ते गेले असतील, या सगळ्याचे काही संदर्भ आज उपलब्ध आहेत का? छत्रपती शिवाजी काशीमध्ये मला असं वाटतं, माझं जे अध्ययन आहे, जो माझा अभ्यास आहे त्याप्रमाणे, की जेव्हा औरंगजेबनी त्यांना आग्रा जेलमध्ये त्यांना जेव्हा टाकलं होतं आणि तिथून जेव्हा ते पळाले तेव्हा ते पहिल्यांदा काशीत आले आणि काशीत ते संध्याकाळी असे आले, एक रात्र ते काशीत होते, एका ब्राह्मणाच्या घरात थांबले आणि इथे येऊन त्यांनी गंगेवरती असं ऐकलं आहे की 80 घाटावर 80 घाट आहे, तिथे त्यांनी आपली तीर्थविधी केली. एका तीर्थपुरोहितद्वारा तीर्थविधी करून त्याला आपलं हातातलं सुवर्ण कंकण त्या ब्राह्मणाला दिलं आणि त्यानंतर ते इथून पळाले. तर हे जे मनामध्ये एक दुर्भाव आला औरंगजेबच्या, की शिवाजी काशीत येऊन आणि इथून ब्राह्मणांच्या सहायतेने इथून गेले, त्या एक दुर्भावनामुळे औरंगजेबने इथल्या मंदिरांना विनाश केला. इथे काशी विश्वनाथाचं मंदिर असो किंवा आणखीन पुष्कळ मंदिर आहे, बिंदुमाधव मंदिर आहे. म्हणजे आग्र्याच्या सुटकेनंतर औरंगजेबाने इथे विध्वंस केला. म्हणजे त्यापूर्वी फार औरंगजेब इकडे आलेला नव्हता, पण त्यापूर्वी इथे आलेला नव्हता, तो राग धरून त्या रागामुळे त्यांनी केलं असं. अच्छा, आणखीन एक सर तुम्ही म्हणत होतात पुढे बिंदुमाधव मंदिराबद्दल, त्याबद्दल इथे औरंगजेबाचे द्वारा जे विनाश झालेला आहे, तर एक तर आपलं काशी विश्वेश्वर तर प्रसिद्ध आहेच आहे, त्याशिवाय बिंदुमाधव मंदिर आहे, कृत्तिवासेश्वराचं मंदिर आहे, ओंकारेश्वर मंदिर आहे, अशाचप्रमाणे एक सूर्य मंदिर होतं. बकरिया कुंड नावाचा एक एरिया आहे अलईपुरा क्षेत्रामध्ये, तिथे सूर्य मंदिर होतं. तर अनेक असे मंदिर आहेत. आदिकेशववरती पुष्कळसे मंदिर होते, ओंकारेश्वरचं मंदिर होतं. त्या सगळ्यांचा विनाश औरंगजेबाने केलेला आहे. त्यानंतर इथे एक लाट भैरव नावाचं एक जागा आहे काशीमध्ये, अलईपुरा एरिया पडतो, तर तिथे सुद्धा औरंगजेबने खूप विध्वंस केला होता. या सगळ्याचा मराठी माणसांची महाराष्ट्राची कसा संबंध किंवा काय? इथे आपल्याकडे जे कालभैरवचं मंदिर आहे, आत्ता सध्या आपण दर्शन करतो, त्या कालभैरवचा जीर्णोद्धार ह्यांच्याद्वारा पेशव्यांद्वारा केला गेला. त्यानंतर औरंगजेबनी जे बिंदुमाधवाचं मंदिरचा नाश केला, त्यानंतर बिंदुमाधव मंदिरच्या ठिकाणी त्यांनी तर मस्जिद बांधली, औरंगजेब बांधून गेला. पण त्यानंतर आपल्याकडे ऑन द स्टेटच्या महाराणी त्यांच्याद्वारा इथे नवीन बिंदुमाधवाची स्थापना केली गेली. तशाच जे आणखीन पण मंदिर आहेत काशीमध्ये, ज्यांना ज्यांना औरंगजेबने विध्वंस केला किंवा जे कालक्रमाने पण जे जीर्ण झाले, कालक्रमाने जे जीर्ण असे जुने झाले मंदिर, पडके झाले, पडीक झाले, त्यांचा पण जीर्णोद्धार महाराष्ट्रीय लोकांद्वारा केला गेला. इथे एक देहली विनायकचं मंदिर आहे, पंचक्रोशी यात्रेमध्ये ते येतं, त्याचा जीर्णोद्धार महाराष्ट्रीय लोकांद्वारा केला गेला आहे. त्यानंतर काठची हवेली म्हणून एक जागा आहे, त्या काठच्या हवेलीचा निर्माण पर पेशवाद्वारा केला गेला आहे. अनेक घाट आहेत काशीमध्ये, अहिल्याबाई घाट आहे, त्यानंतर रिवा घाट आहे, इकडे पंचगंगा घाट आहे. पंचगंगा घाटावरती अहिल्याबाई होलकर यांनी एक दीपस्तंभ तिथे बनवलेला आहे. त्यानंतर मणिकर्णिका घाट आहे, दुर्गा घाट, ब्रह्मा घाट, त्रिलोचन घाट, असे अनेक घाट आहेत. सिंधिया घाट आहे, ज्यांच्या महाराष्ट्रीय लोकांद्वारा ज्यांचा निर्माण केलं गेलं आहे. तसंच गाय घाट आहे, तिथे शितोळ्यांचं फार मोठं हे मोठं मंदिर आहे, शिव मंदिर आहे. शितोळे हे ग्वालियरचे जे आहे, हे ग्वालियर स्टेटचे होते, तर त्यांच्याद्वारा असे मंदिर वाडे हे सगळे इथे बांधले गेले. जिथे तुम्ही मगाशी म्हणालात की रुक्मिणी स्वयंवराची रचना इथे झाली होती, तर ते ज्या ठिकाणी झालं ते ठिकाण आज आहे का? त्याविषयी एकनाथी भागवत संत एकनाथांनी जे लिहिलं, ते इथे काशीमध्ये एक रामघाट एरिया आहे, त्याच्याजवळ संकटेचं आणि आत्मा विश्वेश्वराचं मंदिर आहे. तर असं म्हणतात की त्याच ठिकाणी त्यांनी ते एकनाथी भागवत लिहिलं आहे. तिथे सध्या त्यांचं स्पष्ट रूपाने कोणतं असा वाडा किंवा कोणतं भवन नाही आहे, पण त्यांच्याद्वारा स्थापित, संत एकनाथांद्वारा स्थापित एक राधाकृष्णची मूर्ती आहे. ती राधाकृष्णची मूर्ती गोपाळकृष्णची मूर्ती आपल्याला तैलंग स्वामी मठ आहे पंचगंगा घाटावरती, तिथे ती मूर्ती आपल्याला दिसते. त्यानंतर संत एकनाथांद्वारा
दत्तात्रेयांची पण स्थापना, गुरुदत्त यांची स्थापना केली गेली. ते सुद्धा पंचगंगा घाटावरती मंदिर आहे. तिथे एकनाथांद्वारा स्थापित दत्त आहेत. तसंच संत ज्ञानेश्वरचा मी उल्लेख केला. संत ज्ञानेश्वरचे आई वडील हे पण काशीत आले होते आणि काशीत येऊन यांनी संन्यास ग्रहण केला. जिथे त्यांनी संन्यास ग्रहण केला ती जागा पण आज काशीत आहे. तिथे त्यांच्याद्वारा एक स्तंभ स्थापित केलं गेलं होतं. ते देखील यावेळेस दशाश्वमेध घाटाजवळ ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांद्वारा स्थापित ते स्तंभ आहे. आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर पण काशीत आले. मणिकर्णिका घाटजवळ त्यांचं येण्याची जागा आहे, पण ती स्पष्ट यावेळेस ती स्मारक रूपामध्ये सध्या दिसत नाही आहे. आपल्याला लक्ष्मीबाईचा स्मारक दिसतो काशीमध्ये यावेळी. त्यांची जन्मभूमी काशी आहे. अश्शी घाटाजवळ त्यांचं स्मारक आहे. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राची संत परंपरा असेल किंवा महाराष्ट्राचं संपूर्ण त्यावेळेसचं राजकारण असेल आणि महाराष्ट्राने जे एक स्वातंत्र्याचं युद्ध पहिल्यांदा भारतात सुरू केलं, तर त्या सगळ्यांचा संबंध जवळपास प्रत्येक राजघराण्याचा संबंध हा काशीसोबत येऊन गेला असं आपण हो, निश्चित काशीबरोबर खूप राजघराण्याचा संबंध आहे. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये पण काशीचा फार मोठा योगदान आहे. आपल्याकडे जे राजगुरू होते, जे फाशीवरती लटकले, पुण्याचे राजगुरू काशीतच राहत होते. आणि काशीमध्ये एक सांगवेद विद्यालय म्हणून एक शाळा आहे, वेद पाठशाळा आहे. तिथेच ते शिकत होते आणि त्यांनी देशाकरता आपली आहुती दिली. तर अशाप्रमाणे अनेक संत असो, देशभक्त असो, विद्वान असो, वेदशास्त्रचे विद्वान हे सुद्धा काशीमध्ये फार मोठे मोठे महाराष्ट्रीय विद्वान झाले, ज्यांनी संपूर्ण देशामध्ये आपलं नाव केलं. गागा भट्ट इथलेच होते, ज्यांनी छत्रपती शिवाजीचा राज्याभिषेक तिथे जाऊन केला. सध्यासुद्धा आपल्याकडे काशीमध्ये गणेश्वर शास्त्री द्रविड आहेत आणि लक्ष्मीकांत दीक्षित आहेत. दीक्षितजींच्या आचार्यत्वामध्ये राम मंदिराची प्रतिष्ठा आत्ताच काही महिन्यापूर्वी झाली आहे. गणेश्वर शास्त्री द्रविड हे काशीतले फार मोठे विद्वान आहेत, ज्यांनी आत्ता नरेंद्र मोदी यांचे प्रस्ताव दिला आहे. अशाप्रमाणे काशीमध्ये वेदशास्त्र परंपरेमध्ये पण महाराष्ट्रीय लोकांचं फार मोठा योगदान आहे. सर, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही स्वतः जवळपास 300 वर्ष तुमचं कुटुंब परिवार हा काशीमध्ये राहिलेला आहे. असे किती मराठी लोक हे काशीमध्ये आले, वाराणसीत राहिले आणि हे सगळे कधी कधी आलेत? या सगळ्यांचे आत्ता कुटुंब परिवार पुढे ब्लड लाईन्स काशीमध्ये आहेत का? ॲक्च्युली 12व्या शताब्दीपासून आसपावेत महाराष्ट्रीय लोकांचं येणं चालू आहे. मुख्य रूपाने मला असं वाटतं की पेशव्यांच्या वेळी फार सारखे कुटुंब महाराष्ट्रातून कोंकण किंवा आणखीन जे महाराष्ट्राचे जे भाग आहेत त्यातून काशीला आले आणि सुमारे 5-6 हजार कुटुंब काशीमध्ये त्यावेळी पेशव्यांच्या वेळी आले आणि ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काशीमध्ये राहिले. मुख्य रूपाने जे गंगेची जे काठ आहे, गंगेच्या किनाऱ्यावरती ते महाराष्ट्रीय कुटुंब सगळे राहिले. आपल्याकडे गाय घाटपासून घेऊन दशाश्वमेध घाटपर्यंतचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये मुख्य रूपाने महाराष्ट्रीय कुटुंब इथे राहिले आणि त्यांनी आपल्या वेदशास्त्र, मुख्य त्यांचं जे होतं, त्यांची जी विद्या होती ती वेदशास्त्र होती. त्या वेदशास्त्रामध्ये त्यांनी आपलं नाव केलं. त्यानंतर सध्या पण त्यांची जी परंपरा आहे ती चालू आहे आणि त्या परंपरेमध्ये विद्वान पण आहेत. त्यानंतर नव्या क्षेत्रात पण आमच्या महाराष्ट्राचे विद्वान यावेळेस आहेत, जसं इंजिनिअरिंग असो, मेडिकल क्षेत्र असो, व्यवसाय असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे लोक यावेळेस संपूर्ण काशीमध्ये आहेत. आत्ता जे सध्या महाराष्ट्राचे लोक काशीत राहतात ते सगळे मराठी भाषा बोलतात का? त्यांना मराठी म्हणून एक त्यांचं काही जे अभ्यास असेल त्या गोष्टी पुढे ठेवण्याचा स्कोप आहे का? कसं काही? आम्ही काशीमध्ये आपल्या घरामध्ये, स्वतःच्या घरामध्ये परस्पर मराठी बोलतो. मुलांशी, परिवारमध्ये किंवा 2 महाराष्ट्रीय आपसात भेटले तरी मराठी बोलतो. पण हे जरूर आहे की आमची मराठी तितकी शुद्ध नाही जितकी पुण्यातली महाराष्ट्राची मराठी आहे. कारण हिंदीचा जो प्रभाव आहे तो आमच्या भाषेवरती झालेला आहे. म्हणून प्रभाव तर आहे, पण तरी आम्ही प्रयत्न केला आहे आपली संस्कृती जिवंत ठेवण्याचा. आमच्याकडे कुळधर्म, कुळाचार, सगळे सणवार सगळे महाराष्ट्रीय पद्धतीने होतात. आणि त्यानंतर मराठी नाटक आम्ही करतो. इथे शारदोत्सव समिती आहे, त्याच्यामध्ये मराठी नाटकाचं मंचन करतो. गणेशोत्सव इथे साजरा केला जातो. गणेशोत्सवामध्ये विधिवत पूर्ण आपलं जे ट्रेडिशन आहे, मराठीची संस्कृती आहे त्याप्रमाणे सर्व कार्य होतात. सोहळ्यामध्ये स्वयंपाक करणं वगैरे सर्व तिथे होतं.
आणि तसंच इथे काशीमध्ये काशी हिंदू विश्वविद्यालयामध्ये मराठी विभाग पण एक आहे, जिथे मराठी शिक्षा दिली जाते मुलांना. तर अशाप्रमाणे मराठी भाषेकरता पुष्कळ प्रयत्न चालू आहेत आता काशीमध्ये. काल आपण पाहिलं सर की ज्या पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांचा तुम्ही उल्लेख केलात, ते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पहिले प्रस्तावक आहेत, जो प्रस्तावक असावा लागतो आपल्याला नियमानुसार निवडणुकांच्या. आणि काल अर्ज भरत असताना सुद्धा मोदींच्या शेजारी ते बसले होते. म्हणजे एवढा प्रॉमिनन्स आणि इतकं महत्वाचं स्थान मराठी माणसं काशीमध्ये निर्माण करू शकली. त्यावेळी इथली जे स्थानिक लोक आहेत, काशीचे किंवा बनारसचे इथले जे मूळ हिंदी भाषिक लोक आहेत, तर त्यांचा या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता? त्यांनी इतक्या आनंदाने स्वीकारलंय सगळ्या मराठी लोक? हो, त्यांचा पण आमच्याप्रती फार चांगला भाव आहे. कारण आम्ही आपल्या विद्येमुळे, आपल्या इमानदारीमुळे, आपल्या चरित्रामुळे आम्ही आपलं स्थान इथे बनवलेलं आहे. तर त्या सगळ्यांचा इथले जे निवासी आहेत, यूपीचे किंवा काशीचे जे मूळवासी आहेत, त्यांचा फार चांगला भाव आहे. ते सगळे आमचा सन्मान घेतात. आणखीन गणेश्वर शास्त्री द्रविड यांचं नाव संपूर्ण जगात यावेच आहे. आणि हा फार सौभाग्याचा विषय आहे की असे एक मोठे विद्वान, त्यांना प्रधानमंत्री महोदय यांनी आपल्याबरोबर ठेवलं, तर निश्चित रूपाने आमच्या राष्ट्राची उन्नती, अभ्युदय होईल. कारण जिथे विद्वानांचा आशीर्वाद ज्या व्यक्तीला मिळेल, निश्चित रूपाने त्याची सर्वत्र उन्नती होणार आहे. त्यात म्हणजे मराठी आहेत, त्यातही ते मराठी आहेत, मूळतः ते तमिळ आहेत, पण ते मराठी आमच्याहून शुद्ध बोलतात. कारण महाराष्ट्रामध्ये त्यांचा खूप सन्मान आणि आदर आहे. म्हणून त्यांच्यामुळे आम्हाला फार गर्व आणि फार आम्ही आपल्या गौरवान्वित समजतो आहे की ते माननीय पंतप्रधान यांच्याबरोबर तिथे उपस्थित होते. आणि गणेश्वर शास्त्रींबद्दल खूप आमचा सन्मान आहे. त्यांनी आमच्या समाजाला फार मोठा गौरव दिलेला आहे, काशीला गौरव दिलेला आहे, याचा आम्हाला फार अभिमान आहे. रटाटे सर, एक प्रश्न असा की मगाशी तुम्ही जे अनेक संदर्भ सांगितलेत, संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी छत्रपती शिवाजी महाराज आणि पुढे बाजीराव पेशव्यांपर्यंत ही जी सगळी मराठी परंपरा आणि त्याचा संबंध जो वाराणसी सोबत आहे, तर याचं एक कंपायलेशन, याचं संकलन झालेलं आहे का? तुम्ही स्वतः एक पुस्तक लिहिलंय काशीच्या इतिहासाबद्दल, तर त्या सगळ्याचे उल्लेख आहेत का? त्याबद्दल काय सांगाल? आत्ता जानेवारीमध्ये एक बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन, 72वं अधिवेशन काशीला झालं होतं. त्याच्यामध्ये आम्ही एक पत्रिका काढली आहे, काशीतील मराठी संस्कृती या विषयावरती एक पत्रिका काढली आहे. त्याच्यामध्ये हा संपूर्ण जो उल्लेख आहे, म्हणजे काशीमध्ये महाराष्ट्री लोकांचा कोणकोणत्या स्तरवरती योगदान आहे, वाडे असो किंवा घाट असो, किंवा आपली संस्कृतीमध्ये कला आहे, संगीत आहे, वेद शास्त्र, या प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्री लोकांचं काय योगदान आहे आणि कशाप्रमाणे आपल्या संस्कृतीला आम्ही वाढवलं आहे, तो सगळा उल्लेख त्या पुस्तकामध्ये विधिवत केलेला आहे. आणि दुसरा एक प्रश्न असा की जी ठिकाण आहेत, उदाहरणार्थ जसं तुम्ही ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांचा उल्लेख केला, संत ज्ञानेश्वर जिथे आले होते तो उल्लेख झाला. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी, आता कालभैरवाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपण पाहतो की तिथे लिहिलंय की या मंदिराचा जीर्णोद्धार बाजीराव पेशव्यांद्वारा केला गेला. परंतु जे इतर असे लहान सहान संदर्भ आहेत किंबहुना जे बारकावे आहेत इतिहासातले, ते सगळ्याच्या ठिकाणी काही ना काही त्याविषयीचं मेमोरियल किंवा त्याविषयीची माहिती देणारा एक काही माहिती लिहिली गेलेली आहे का? आणि दुसरा मुद्दा, महाराष्ट्र संस्कृती, महाराष्ट्रीय संस्कृतीच्या दृष्टीने हे सगळं जोडणारं काही सर्किट, टुरिझम सर्किट किंवा काही माहिती पुस्तिका, किंवा एकाच ठिकाणी एखादा मराठी माणूस आला आणि त्याला जर इथल्या मराठी संदर्भ बिंदू जोडायचे असतील, तर त्याला काही अशी उपलब्ध सध्या व्यवस्था आहे का काशीमध्ये? नाही, अशी परफेक्ट व्यवस्था सध्या तरी नाही आहे, पण आमचा पूर्ण प्रयत्न आहे. आम्ही मोदीजींना प्रार्थनासुद्धा केली आहे आणि योगीजींना पण प्रार्थना केली आहे की काशीमध्ये निरंतर महाराष्ट्रातून लोक येत आहेत काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी. तर इथे एक काशी महाराष्ट्र भवन याची स्थापना माननीय योगीजींनी करावी, जिथे की अशा प्रकारची जी माहिती आहे, त्या लोकांना काशीबद्दल, महाराष्ट्राचा काय संबंध आहे याबद्दल जी माहिती आहे ती आम्ही त्यांना उपलब्ध करू एक लहान पुस्तिका रूपामध्ये. आणि त्यांची राहण्या वगैरेची व्यवस्था पण अगदी पैशामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, महाराष्ट्री जेवण त्यांना उपलब्ध हो अशी व्यवस्था करण्याचा आमचा प्रयास आहे. त्यानंतर स्मारकांची जी गोष्ट आहे, तर अनेक स्मारक इथे आहेत महाराष्ट्री लोकांद्वारा, जिथे कुठे कुठे तर पट्टिका लागल्या आहे, पण पुष्कळ स्मारक असे पण आहेत जिथे की
अनेक लोकांचा म्हणजे मराठी भिन्न जे लोक आहेत, यूपीची जी माणसं आहेत, त्यांचा पण कुठे कुठे कब्जा झालेला आहे. तर त्याबद्दल पण आम्ही प्रयत्नशील आहोत की ती जागा परत, जी आमच्याकडली जागा होती, महाराष्ट्रीय लोकांची जी जागा होती, जी दुसरीकडे गेली आहे, ती परत आपल्याला प्राप्त व्हावी, यासाठी पण आम्ही राजनैतिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावर आम्ही प्रयत्नशील आहोत. सर, एक प्रश्न थोडासा वेगळा आहे. म्हणजे मी महाराष्ट्रातून आलेलो आहे आणि महाराष्ट्रात आम्ही पत्रकारिता करतो, तर त्यावेळी जो एक अनुभव येतो किंवा सध्या जे कानावर शब्द पडतात त्यामध्ये एक की हा गायपट्टा एक उल्लेख केला जातो, काऊ बेल्ट, आणि थोडंसं नर्मदेच्या वरचा गायपट्टा हा वेगळा आहे. महाराष्ट्र ही संत परंपरा आहे. किंबहुना कोविडच्या दरम्यान अनेक एक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये पुढे आले, त्यात सातत्याने उल्लेख केला गेला की महाराष्ट्र हा संत परंपरेचा आहे आणि आमची संस्कृती ही मेळ्याची नाही, कुंभमेळ्याची नाही, आमची संस्कृती वारीची आहे. तर असा जो एक भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय महाराष्ट्र आणि गायपट्टा असं म्हणून थोडंसं हिणवण्याच्या दृष्टीने या सगळ्या भागाकडे पाहिलं जातं. तर अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तरुणांना, मराठी लोकांना, माणसांना या सगळ्या आपल्या परस्पर सांस्कृतिक संबंधाचं ज्ञान व्हावं किंवा त्यांना या सगळ्याचा अनुभव घेता यावा म्हणून जसा काशी तमिळ संगम सुरू झाला तसा काशी मराठी संगम, काशी महाराष्ट्र संगमही सुरू व्हावा असं तुम्हाला वाटतं का? कसं? बिलकुल आम्हाला असं वाटतं. आम्ही योगीजींना पत्र सुद्धा दिलेलं आहे की ज्याप्रमाणे काशी तमिळ संगम झाला आहे त्याचप्रमाणे काशी महाराष्ट्र संगम सुद्धा व्हायला पाहिजे. आणि ह्या विषयावरती त्यांचं अजून काही उत्तर तर आलेलं नाही आहे, पण आम्ही आत्ता काही महिन्यापूर्वी जसं मी सांगितलं की जानेवारीमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाचं 72वं अधिवेशन इथे काशीमध्ये झालं, फार मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यामध्ये सुमारे 1000 लोक काशीच्या बाहेरतून, महाराष्ट्रातून किंवा आणखीन देशाच्या विभिन्न भागातून काशीत आले होते. आणि त्या सगळ्यांचा जो इथे एक संगम झाला तो एक लहान प्रमाणामध्ये काशी महाराष्ट्र संगम झाला. पण आमची अशी इच्छा आहे की मोठ्या प्रमाणात असा एक काशी महाराष्ट्र संगम व्हायला पाहिजे. आणि ही जी भावना आहे की इथल्या लोकांना कमी पाहायचं किंवा कुठल्या लोकांना जास्त पाहायचं, ही भावना आमच्यामध्ये बिलकुल नाही आहे. कारण आमच्याकडे संस्कृतमध्ये सांगितलं गेलं आहे, अयम निजः परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. तर वसुधैव कुटुंबकम ही भावना आमची आहे. संपूर्ण देशामध्ये कुठे पण कोणी पण व्यक्ती जाऊ शकतो, सगळी स्वतंत्रता आहे प्रत्येकाला, कुठे पण जायची याची. महाराष्ट्रातला व्यक्ती इथे येऊ शकतो, इथला व्यक्ती महाराष्ट्रात जाऊ शकतो. तर आमची वसुधैव कुटुंबकम ही भावना आहे, म्हणून आम्ही अशा प्रकारची प्रवृत्ती कधी ठेवली नाही आहे आणि अशी प्रवृत्ती आम्हाला स्वीकार्य पण नाही आहे. नाही, पण असं म्हणणं पण योग्य असं तुम्हाला वाटतं का? नाही, कारण शेवटी बिलकुल योग्य वाटत नाही. कारण तिथे एक असा प्रयत्न होतोय जे हेतू पुरस्कार आमच्या लक्षात येते, म्हणजे माझ्यासारख्याच्या लक्षात आलं की महाराष्ट्र काहीतरी म्हणजे महाराष्ट्राचा आणि उत्तरेचा काशीचा याचा काही संबंध नाही, कुंभमेळ्याचा संबंध नाही आणि आमचं स्वतंत्र असं काही नाही आहे. आपल्याकडे संपूर्ण देश एक आहे आणि सर्वांचा आपसात संबंध आहे. काशीतली गंगा रामेश्वरला वाहिली जाते. कन्याकुमारी रामेश्वरमध्ये काशीची गंगा वाहण्याचं विधान आहे. म्हणून काशीचा संपूर्ण भारताशी संबंध आहे आणि संपूर्ण भारताचा काशीशी संबंध आहे. आणि हे जे म्हणतात की संत परंपरा तिथेच आहे, तर असं काही नाही आहे. आपल्याकडे यूपीमध्ये सुद्धा अनेक संत झाले. तुलसीदासला आज कोण नाही ओळखत, कबीरदास आहेत, आपले सूरदास आहेत, असे अनेक संत इथे झाले आहेत. ज्यांनी संत रविदास आहे. तर असे अनेक संत यूपीमध्ये पण झाले, या क्षेत्रांमध्ये पण झाले, ज्यांनी संपूर्ण भारतामध्ये आपलं नाव केलं आहे. म्हणून असा काही भेद करण्याची काही मला वाटते गरज नाही. महाराष्ट्राचे संत इथे आले, म्हणजे महाराष्ट्राचे संत इथे आले. सगळे संत प्रायण तुकाराम असो किंवा समर्थ रामदास असो, आपले संत ज्ञानेश्वर, एकनाथ, हे सगळे काशीमध्ये कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आले आणि त्यांचा इथे सन्मान झाला. सगळ्या संतांचा इथे सन्मान झाला आणि इथल्या विद्वानांनी त्यांची जी परंपरा आहे, त्यांची जी कृती आहे त्याला स्वीकार केलं. संत ज्ञानेश्वरांचा हत्तीवरती त्यांना बसावून आणि त्यांची शोभायात्रा काढली गेली असं मी ऐकलेलं आहे. म्हणून काशीमध्ये ज्ञानेश्वरांना हत्तीवर बसवून त्यांची मिरवणूक काढली गेली त्यावेळी. म्हणून काशीमध्ये सर्वांचा सन्मान आहे आणि काशीचा सगळीकडे सन्मान आहे.
म्हणजे आता या सगळ्याच्या अनुषंगाने जे आपण म्हणत होतो की संत परंपरा असेल आणि काशीचा एकूण महाराष्ट्राशी असलेला संबंध असेल, त्या दृष्टीने सध्या जे काही आहे ते फक्त काशीपर्यंत मर्यादित न राहता खरोखर ही देशाची एक प्रकारे सांस्कृतिक राजधानी व्हावी किंवा यासाठी काही प्रयत्न किंवा तुम्ही जो इतिहास लिहिलात तर यात जे संदर्भ सापडले ते आत्ताच्या पिढीपर्यंत जावे. ऍक्च्युली काशी एक लघु भारत आहे. इथे फक्त महाराष्ट्रीय किंबहुना सगळ्या प्रांताचे लोक इथे राहतात. तमिळियांचा वेगळा एक एरिया आहे, इथे वेगळे वेगळे एरिया आहेत. तमिळ लोकांचा वेगळा एरिया आहे, बंगाली समाज इथे आहे त्यांचा एक वेगळा एरिया आहे, त्यांचे पण 1000-2000 घरं इथे आहेत. त्यानंतर अशाच प्रकारे आपल्याकडे नेपाळी लोकांचा एरिया आहे, सिंधी समाज आहे, असे प्रत्येक समाज, गुजराती समाज भरपूर मात्रेमध्ये आहे काशीमध्ये. तर प्रत्येक समाजाचा इथे एक एरिया आहे आणि ते त्या ठिकाणी राहतात. आणि जे आपल्याकडे सांगितलं विविधता में एकता, हे जे विविधता में एकता आहे हे खरोखर काशीमध्ये चरितार्थ होत आहे. कारण आम्ही जितक्या चांगल्या प्रकाराने मराठी नाही बोलू शकत तितक्या चांगल्या प्रकाराने आम्ही भोजपुरी बोलतो. आणि इथे अनेक लोक असे आहेत जे इथले यूपीचे राहणारे आहेत, ते आमच्याहून चांगली मराठी बोलतात, असं सुद्धा आहे. कारण मराठी नाटक वगैरे आम्ही जे करतो मंचन, त्याच्यामध्ये आम्ही फक्त मराठीच कलाकार राहतात असं नाही, आम्ही यूपीच्या जे इथले लोकल निवासी आहेत त्यांनासुद्धा आम्ही आपल्या मराठी नाटकामध्ये घेतो, ते पण आपल्याकडे पात्र बनतात. तर त्यामुळे त्यांनासुद्धा आमच्यासारखीच आमच्याहून चांगली कुठे कुठे मराठी येते आणि आम्हाला त्यांच्याहून चांगली भोजपुरी येते. म्हणून अशा प्रकारे जो संस्कृतीचा हा संगम आहे हा काशीमध्ये खरोखर दिसतो आणि कोणत्याही प्रकारचा इथे भेद नाही आहे. सगळे एक मिळून आपसात मिसळून, इथले लोक असो किंवा बाहेरचे लोक जे आम्ही मराठी लोक आहोत, सगळे मिळून आपसात मिसळून राहतात आणि सर्वांचा एक दुसऱ्याप्रती परस्पर सन्मान आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, इथून पंढरपूरला कुठली दिंडी जायची असं एक ऐकायला मिळतं की काशीतूनही कोणती दिंडी जात होती. काही म्हणतात की कबीरांचा त्यामध्ये संबंध होता की कबीरपंथीय काही पंढरपूरला वारीची दिंडी एक घेऊन जायचे, जे आपल्याकडे जशा ठिकठिकाणच्या पालख्या जातात तसंही दिंडी पूर्वी जायची असं मी पण ऐकलेलं आहे. सध्या ती परंपरा चालू नाही आहे, पण आमची इच्छा आहे परत ती परंपरा इथून दिंडी यात्रा पंढरपूरची करता आम्ही परत करण्याकरता प्रयत्नशील आहोत. पण पूर्वी जायची असं ऐकलंय. तो देखील एक संदर्भ संबंध आहे असं. हो, बिलकुल संबंध आहे, तो देखील संबंध आहे. धन्यवाद सर. तर आपल्यासोबत होते प्रोफेसर माधव रटाटे, ज्यांनी आता अतिशय विस्तृतपणे विश्लेषणात्मक सांगितलंय की महाराष्ट्रातील आणि मराठी माणसाचं योगदान काशीच्या इतिहासात काय. काशीचा वारसा हा जितका तो देशाचा वारसा आहे तितकाच तो महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचाही वारसा आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेतृत्व ही सुद्धा काशीमध्ये येऊन गेलेली आहेत आणि महाराष्ट्रातील अनेक आध्यात्मिक नेतृत्व करणारे संत असतील ते सुद्धा काशी आणि वाराणसीमध्ये येऊन गेलेले आहेत. तर हा सगळा संदर्भ संबंध आपण त्यांच्याकडून ऐकला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद, त्यांचे आभार. त्यांनी आपल्याला हे सगळं सांगितलं. आणि तुम्ही जेव्हा कधी वाराणसीमध्ये याल मराठी माणूस म्हणून महाराष्ट्रातून, त्यावेळी नक्की या सगळ्या ठिकाणांना, या जागांना भेट देण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या पूर्वजांबद्दल अभिमान जरूर बाळगा. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, काशी वाराणसी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.